नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांडापेठ येथील विणकर कॉलनीमध्ये राहणाऱ्या काही नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रशांत निळकंठ पौनीकर वय वर्ष 40 आणि देवेंद्र निळकंठ पौनीकर वय वर्ष 44 यांनी वाईन स्कीमच्या नावाखाली गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले। फिर्यादी अविनाश मदनलाल बुर्डे यांना आरोपी प्रशांत पौनीकर यांनी स्वतःला एका नामांकित कंपनीत काम करीत असल्याचे सांगत 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 20,000 रुपयांचा नफा मिळेल असे आश्वासन दिले। सुरुवातीला आरोपीने फिर्यादीला काही नफा देऊन विश्वास संपादन केला, त्यामुळे परिसरातील इतर नागरिकही या स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यास तयार झाले। दरम्यान 19 मे 2025 ते 7 मार्च 2026 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून फिर्यादीकडून 11,14,200 रुपये तर फिर्यादीसह इतर 5 जणांकडून मिळून एकूण 50,97,295 रुपये घेतल्याचा आरोप आहे। पैसे भरल्याचे दाखविण्यासाठी आरोपींनी व्हॉट्सअपवर बनावट पावत्या आणि चलन पाठविले, मात्र गुंतवणूकदारांनी नफ्याची रक्कम मागितल्यानंतर आरोपींनी मॅनेजरचा अपघात, निवडणूक आदी कारणे सांगत वेळ काढूपणा केला। याचबरोबर पैसे परत मागितल्यावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे। या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। बरोबर आहे। अविनाश बुर्डे सोबत आणखी 5 लोक असे 6 पीडित येऊन तक्रार केली पोलीस स्टेशनला की एक वाईन शॉपची स्कीम तयार करून डुप्लिकेट बिलं द्यायचे त्यांना आणि पैसे जमा केल्यानंतर त्यांनी 2-3 महिने त्यांना मदत केलं, पैसे वापस केले। त्याच्यानंतर मुद्दल जवळपास 6 लोकांनी 50 लाख रुपयाची फसवणूक केलेले प्रशांत पौनीकर तांडापेठ बांगलादेशच्या त्याला ताब्यात घेतलेलं आहे। त्याचा तपास सुरू आहे। बरोबर आहे, त्याच्यावरती तपास सुरू आहे। आता PCR घेऊन APS म्हणून हे तपास करीत आहे।